हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज पत्रकार दिनानिमित्त आम्हा सर्व पत्रकारांना आमच्या पी.आय. साहेबांनी आज जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे बेलवंडी फाट्यावरती गुरुकृपा हॉटेलला. खूप छान असं हॉटेल आहे आणि बरेच लांबून लांबून सगळे पत्रकार आमचे आलेले आहेत. तर मी तुम्हाला सगळ्यांना त्यांची छोटीशी झलक दाखवते आणि आम्ही सगळे इथे जेवणाचा आस्वाद घ्यायला आणि आजचा हा पत्रकार दिवस सेलिब्रेट करायला आलोय. ही माझी मम्मी आहे. हे काय त्याला म्हणतात, मला सिनियर पत्रकार आहे आता, आई आहे म्हणल्यावरती विषयच नाही. ह्या आमच्या नंदबाई. आणि सर, तुम्ही कुठून आलेत? मी गुन्हाटून हे आमचे गुन्हाचे पत्रकार सगळे बरेच लांबून लांबून आज आलेत. तुम्हाला सगळ्यांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बातमी नाही सर, ब्लॉग बनवते मी. एकटे एकटे आले, फोन पण नाही केला सर येताना. ऑर्डर पण आली, जॉईन करा पण म्हणत नाही तुम्ही. आज आमच्या सोबत आहे प्रसिद्ध पत्रकार किरण आंबरे. त्यात ब्लॉग बनवत आहेत आणि आज पत्रकार दिनानिमित्त पार्टी हा, आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब न बोलतात सूप येत आहेत. का हो सर? भाषण करत आहेत. नमस्ते, आम्ही आलो आहे चिपळूण येथील जवळच असणाऱ्या बेलवंडी फाट्यातील गुरुकृपा हॉटेलवर. आज पत्रकार दिन, तर पत्रकार या ठिकाणी सहभागी आले. दरेकर बोला. नमस्कार, मी सुदर्शन दरेकर. So, dinner starts from आमच्या house. जेवणाच्या सेशन नंतर आता सगळ्यांच्या आवडीचं ते म्हणजे फोटोशूट. सर रुसले, मी सरांना ब्लॉग मध्ये घेतलं नाही. हा, आता बोला, काय बोलायचं होतं? आता बोलायचं, आज पत्रकार दिन आहेत आणि या पत्रकार दिनानिमित्त शिरूर पंचकृषीमधून म्हणजे तालुक्यामधून सर्व पत्रकार या ठिकाणी गुरुकृपा हॉटेल या ठिकाणी आलेले आहेत आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पी.आय. संदीपजी केंदळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांनी खूप सारा एन्जॉय केलेला आहे आणि स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन आज खुल्या वातावरणामध्ये त्यांच्या संग चर्चा करतायत आणि पत्रकार दिन सेलिब्रेट केलाय आणि पत्रकार दिन सेलिब्रेट सुद्धा केलेला आहे. वाव, आले तुमच्या जावाई मध्येच. कपाळले बाहे. बघा, आज पत्रकार दिन. आज काय झालंय, आपल्याला मिळालं आमंत्रण. कुणाचं? मी दिलं. नाही नाही नाही, हे एकदम चुकीचं बोलताय. हे आपल्याला दिले आमंत्रण कोणी? शिरूर पोलीस स्टेशनचे पी.आय. केंदळे साहेब. आणि केंदळे साहेब म्हणजे काय, एक अधिकारी नाही, ते एक दिलदार राजा, मनासारखा राजा. असे अधिकारी आपल्याला राजासारखे कायम मिळो. सो गाईज, अशी होती आमची छोटीशी पार्टी, छोटस आमच्या सर्व पत्रकारांचं गेट टुगेदर. खूप छान झालं, सगळे आले, गप्पा गोष्टी. आता सगळंच तुम्हाला नाही दाखवता आलं, पण छान झाला कार्यक्रम. आणि गुड नाईट, मिलेंगे अगले ब्लॉग में, तब तक के लिए बाय बाय.